नमस्कार, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये 12वी बोर्डाकडून घेण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेला घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे। या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न, त्याचा अर्थ आणि त्या प्रश्नामध्ये नेमकं कसं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं याबद्दलची संपूर्ण चर्चा या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कोविड-19च्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये बोर्डाची परीक्षा होऊ शकलेली नव्हती। त्याच्यामुळे पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित आणि बदललेल्या प्रश्नपत्रिका आराखड्यानुसार झालेली पहिली प्रश्नपत्रिका म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका महत्त्वपूर्ण ठरते। त्यामुळे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल सविस्तर चर्चा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेतील पहिल्या प्रश्नापासून। प्रश्न पहिला हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे। एकूण 20 गुणांसाठी हा असतो। त्याच्यामध्ये अ 5 गुणांना, ब 5 गुणांना, क 5 गुणांना आणि ड 5 गुणांना असे 4 उपप्रश्न आहेत। अ पाहूया, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। आता एक विधान दिलेलं असेल, त्याच्याशी संबंधित 4 पर्याय दिलेले असतील आणि त्यातील योग्य पर्याय आपल्याला खाली निवडायचे असतात। पहिलं विधान समजून घेऊया। विधान क्रमांक 1, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। आता अर्थशास्त्र या विषयाच्या 2च शाखा आहेत। त्या 2 शाखांपैकी अशी कोणती शाखा आहे जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती आणि मौद्रिक अर्थशास्त्र याच्यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2च अभ्यास पद्धती आहेत किंवा शाखा आहेत आणि त्याच्यातील सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा संसाधन वाटपाशी संबंधित आहे। त्यामुळे फक्त अ हा पर्याय जिथं दिलेला असेल तो बरोबर आहे असं म्हणावं लागेल। 1 मध्ये म्हटलंय अ ब क, 2 मध्ये म्हटलंय अ आणि ब, 3 मध्ये म्हटलं आहे बघा फक्त अ। तर फक्त अ असा 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय या विधानासाठी बरोबर ठरतो। त्यानंतर पुढील विधान आहे, एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते। आता जर एकच गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तूंची मागणी करावी लागत असेल तर अशा मागणीला आपण संयुक्त किंवा पूरक मागणी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये फक्त क हा पर्याय बरोबर ठरेल। या ठिकाणी 4थ्या क्रमांकाला दिलेला पर्याय आहे फक्त क, त्यामुळे 4थ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे। पुढील विधान पहा, एकजिनसी वस्तू हे कोणत्या बाजाराचे वैशिष्ट्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे। एकजिनसी वस्तू हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तू एकजिनसी असतात, हे आपण पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यातील एक वैशिष्ट्य आहे हे समजून घेतलेलं होतं। मग एकजिनसी वस्तू मक्तेदारीयुक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा आणि अल्पाधिकार याच्यापैकी पूर्ण स्पर्धा या बाजारात वस्तू या एकजिनसी असतात असं म्हटलं जातं। त्यामुळे फक्त क हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर ठरतो। विद्यार्थी मित्रांनो, विधान क्रमांक 4 कडे येतो। या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवरील विषय आहे असं म्हटलेलं होतं। तर कोणत्या अर्थशास्त्रज्ञानं असं म्हटलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। अ ॲडम स्मिथ, ब अल्फ्रेड मार्शल, क प्रोफेसर ह्यू डाल्टन आणि ड प्राध्यापक फिंडले शिराज। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर ह्यू डाल्टन यांचं ते मत आहे आणि पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त क असं म्हटलेलं आहे। त्यामुळे
तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी योग्य ठरतो. पाचवं विधान पहा, विदेशी व्यापाराची भूमिका. आता विदेशी व्यापाराच्या भूमिकेत काय काय येतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. परकीय चलन प्राप्ती, गुंतवणुकीस प्रोत्साहन, श्रम विभागणी आणि निर्यातीच्या रचनेत बदल. याच्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन प्राप्ती विदेशी व्यापाराच्या भूमिकेत येतं. गुंतवणुकीस प्रोत्साहन हे सुद्धा विदेशी व्यापाराची एक भूमिका आहे आणि श्रम विभागणी हे सुद्धा विदेशी व्यापाराच्या भूमिकेतील मुद्दा आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि क असा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर ठरतो. हे आहे योग्य पर्याय निवडायचा आहे 5 गुणांसाठी. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे विचारण्यात आलेला प्रश्न आहे उपप्रश्न, खालील सहसंबंध पूर्ण करा. आता या ठिकाणी एक सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो आणि दुसरा आपल्याला पूर्ण करायचा असतो. बघा, इथं सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध एक झाड याच्याशी जोडलेला आहे, तर मग स्थूल अर्थशास्त्राचा संबंध आपल्याला जंगल याच्याशी जोडावा लागेल. कारण केनेथ बोल्डिंग असं म्हणतात की एका वृक्षाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, म्हणजे व्यक्तिगत घटकाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. हे उदाहरण स्पष्ट करण्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं होतं. त्यामुळं या सहसंबंधामध्ये जंगल हा या चौकटीमध्ये येणारा योग्य शब्द आहे. दुसरा सहसंबंध पाहूया. एकच ग्राहक हे वैयक्तिक मागणी ही एकाच ग्राहकाकडून केलेली मागणी असेल तर अनेक ग्राहकांकडून केलेली जी मागणी असते तिला काय म्हणायचं, तर या चौकटीमध्ये येईल बाजार मागणी म्हणायचं. कारण एकच ग्राहक करतो ती वैयक्तिक मागणी आणि बाजारातील सर्वच ग्राहक किंवा अनेक ग्राहक करतात ती बाजार मागणी. नंबर 3 बघा, खाली उतरणारा वक्र असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोणता वक्र आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पुढचा संबंध जोडून दिलाय तो असा, पुरवठा वक्र हा वर जाणारा वक्र असतो. मग पुरवठा वक्र जर वर जाणारा वक्र असेल तर खाली उतरणारा वक्र कोणता असतो हे चौकटीमध्ये लिहायचंय आणि त्याचं योग्य उत्तर आहे मागणी वक्र. त्यामुळं मागणी वक्र हा शब्द बरोबर ठरतो. नंबर 4, किंमत निर्देशांक. आता किंमत निर्देशांक हा भाववाढ म्हणजे भाववाढ असा संबंध जोडलेला आहे किंमत निर्देशांकाचा. तर शेती उत्पादन यासाठी कोणत्या निर्देशांकाचा वापर केला जातो किंवा त्याचा संबंध कोणत्या निर्देशांकाशी येतो हे या चौकटीमध्ये सांगायचं होतं. तर संख्यात्मक निर्देशांकाचा वापर करून आपण शेती उत्पादन मोजू शकतो, जसं की भाववाढ मोजण्यासाठी किंमत निर्देशांक वापरला जातो. नंबर 5, पाचवा सहसंबंध बघा. इथं असं म्हटलेलं आहे की जर भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक असेल, म्हणजे भारतीय स्टेट बँकेचा संबंध व्यापारी बँक याच्याशी येत असेल तर मध्यवर्ती बँकेचा संबंध कोणाशी येईल. मग भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक आहे, तसं मध्यवर्ती बँक ही भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे, तर भारताची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक RBI असा या ठिकाणी सहसंबंध असेल. आता क, खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आता खाली काही विधानं दिलेली असतील त्यासाठी आपल्याला योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लक्षात घ्यायचा आहे आणि तो लिहायचा आहे. पहिलं विधान बघा, एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता. म्हणजे जर काळानुसार उपयोगितेमध्ये बदल होत असेल आणि त्या वस्तूची उपयोगिता वाढत असेल तर त्याला आपण काल उपयोगिता असं म्हणतो. त्यामुळे याच्यासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ठरतो काल उपयोगिता. नंबर 2, दुसरं विधान पहा. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते. जर एकाच वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जात असेल, जसं की वीज असेल, पाणी असेल, दूध असेल, यासारख्या एकाच वस्तूची मागणी आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येते, त्यावेळी त्या मागणीला आपण संमिश्र मागणी असं म्हणतो. त्यामुळे संमिश्र मागणी हा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे. नंबर 3 पहा, थोडे विक्रेते असलेला बाजार.
ज्या बाजारात थोडे विक्रेते असतात अशा बाजाराला आपण अल्पाधिकार असं म्हणतो. नंबर 4, आगामी आर्थिक वर्षातील म्हणजे येणाऱ्या किंवा पुढील आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण ज्यामध्ये केलेलं असतं त्याला आपण शासकीय अंदाजपत्रक असं म्हणतो. त्याच्यामुळं शासकीय अंदाजपत्रक हा त्याच्यासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे. 5वं विधान बघा, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. म्हणजे ठेवीचे आपण 2 प्रकार केलेले आहेत, विशिष्ट कालावधी ठेवी आणि मागणी ठेवी. मग मागणीनुसार पैसे काढता येतील अशा ठेवींना आपण मागणी ठेवी असं म्हणतो. आणि मागणी ठेवीमध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी अशा 2 प्रकारच्या ठेवींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढे येऊया. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने पूर्ण करून, हे नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विधाने पुन्हा लिहा. म्हणजे याचा अर्थ हे विधान पूर्ण करत असताना उत्तरामध्ये फक्त आपल्याला योग्य उत्तर न लिहिता ते संपूर्ण विधान लिहून त्या विधानाला पूर्ण करायचं आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता, म्हणजे सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होऊ लागते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. त्यामुळे घटते हे उत्तर बरोबर आहे. अधिक किमतीला कमी नगरसंख्येची मागणी केली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला मागणीचा संकोच असे म्हटले जाते. कारण मागणी विचलनातील हा प्रकार आहे. किमतीला म्हणजे जास्तीच्या किमतीला कमी नगरसंख्येला मागणी केली जाते त्याला मागणीचा संकोच असं म्हणतात. 3रं विधान बघा, प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे काय, तर प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. त्यामुळे सरासरी प्राप्ती हा या ठिकाणी योग्य शब्द ठरतो किंवा विधान पूर्ण करण्यासाठी हा शब्द वापरला जाईल. नंबर 4, भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट होतं ते पर्याय आपल्याला शोधायचा आहे. भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये काय येतं, संघटित क्षेत्र असं म्हटलेलं आहे. बघा, स्थानिक बँकर्स हे असंघटित क्षेत्रातील आहे, सावकार हा सुद्धा असंघटित क्षेत्रातील आहे आणि अनियंत्रित बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थ हे सुद्धा काय आहे, असंघटित क्षेत्रामध्ये येतं. तर व्यापारी बँका हे मात्र संघटित क्षेत्रामध्ये येतं. त्यामुळे व्यापारी बँका हा क पर्याय या ठिकाणी बरोबर ठरतो विद्यार्थी मित्रांनो. नंबर 5, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. जर एक देश दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी करत असेल तर अशा व्यापाराला आपण आयात व्यापार असं म्हणतो. त्यामुळं आयात व्यापार हे या विधानासाठी योग्य पर्याय असेल किंवा योग्य उत्तर असेल. हे झाला पहिला प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. प्रश्न समजून घ्या. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. यामध्ये एक म्हणजे संकल्पना ओळखायची आहे आणि दुसरं म्हणजे ओळखलेली संकल्पना स्पष्ट करायची आहे. संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आणि ती स्पष्ट करण्यासाठी 1 गुण अशा 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि असे 3 उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत एकूण 6 गुणांसाठी. 6 गुणांसाठी किती सोडवायचे आहेत, 3. एक यामधलं पहिलं विधान बघा, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. आता माधवनं एका कुटुंबाच्या मासिक खर्चाबद्दलची माहिती जर गोळा केली असेल तर यामध्ये त्या कुटुंबाच्या मासिक खर्चाचा अभ्यास होतो. मग एकाच कुटुंबाबद्दल, एकाच उद्योगाबद्दल किंवा एकाच व्यक्तीबद्दलच्या उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक या संदर्भातील अभ्यास हा कशामध्ये केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं या ठिकाणी जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. याच्यासाठी 1 गुण आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ किंवा व्याख्या लिहिण्यासाठी 1 गुण असेल. नंबर 2, पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
म्हणजे वही आणि पेन मध्ये पूजाची निबंध लिहिण्याची गरज पूर्ण करण्याची एक क्षमता आहे किंवा शक्ती आहे, तिलाच आपण अर्थशास्त्रामध्ये उपयोगिता असं म्हणतो. त्याच्यामुळं उपयोगिता ही संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आणि वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची असणारी शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय हे सांगण्यासाठी एक गुण, असे 2 गुण असतील. याच्यासाठी भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. तर भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. असंख्य आहेत का? नाही. किंवा एकच आहे का? तर नाही. अनेक कंपन्या आहेत. तर हे कशाचं उदाहरण आहे? तर हे आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं उदाहरण. कारण मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असतात, ना तर ते असंख्य असतात किंवा ना तर ते एक असतो, तर अनेक विक्रेते असतात आणि साबण उत्पादनाच्याही अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या आपल्याला लिहावी लागेल स्पष्टीकरणामध्ये. नंबर 4, रमेशने शेअर्सच्या किमतींचा निर्देशांक तयार केला. विद्यार्थी मित्रांनो, निर्देशांक आपण समजून घेतलेला आहे. जर एखादा विशिष्ट हेतू विचारात घेऊन निर्देशांक तयार केला जात असेल तर त्याला आपण विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हणतो. त्यामुळे या ठिकाणची संकल्पना आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. आणि मग याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल 1 गुणांसाठी. आणि शेवटचं विधान आहे साखरेच्या किमतीत 50% घट झाल्यास साखरेच्या मागणीत 50% वाढ होते. याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो. कारण वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदला इतकाच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल होतो तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. मग 10% म्हणजे 50% साखरेची किंमत कमी झाली असता 50% साखरेची मागणी वाढणे. कारण किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध आहे. त्यामुळे 50% किंमत घटल्यास 50% मागणी वाढलेली आहे असं उदाहरणात म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे येऊया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये प्रश्न ब म्हणजे उपप्रश्न ब यामध्ये खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे. फरक जर स्पष्ट करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला एक फरक 2 गुणांसाठी स्पष्ट करायचा आहे. असे 3 फरक 6 गुणांसाठी आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. हा फरक स्पष्ट करत असताना सुद्धा आपल्याला फरकाचा पहिला मुद्दा हा अर्थ किंवा ती संज्ञा किंवा त्याची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी वापरावा लागतो. म्हणजे रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता यांची व्याख्या पहिल्यांदा सांगावी लागेल आणि नंतर तुम्ही उदाहरण देऊ शकता किंवा इतर कोणताही फरकाचा एक मुद्दा लिहू शकता. अशा 2 मुद्द्यांमध्ये 2 मार्कांसाठी आपल्याला एक फरक स्पष्ट करावा लागतो. फक्त काळजी ही घ्या किंवा लक्षात हे ठेवा की फरकाचा पहिला मुद्दा हा व्याख्येचा किंवा अर्थाचाच असला पाहिजे. 2 पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मग पूर्ण स्पर्धा म्हणजे काय सांगा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय सांगा आणि मग पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं दुसरं कोणताही फरकाचा एक मुद्दा तुम्ही देऊ शकता. 3 आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल याच्याही व्याख्या पहिल्यांदा लिहाव्या लागतील आणि फरकाचा कोणताही एक मुद्दा द्यावा लागेल. प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय याचा अर्थ किंवा व्याख्या द्यावी लागेल आणि नंतर प्रत्यक्ष कराचं उदाहरण आणि अप्रत्यक्ष कराचं उदाहरण देता येईल. नंबर 5 संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय आणि संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे काय हे सांगता येईल आणि मग त्याची आकृती काढून सांगता तुम्ही फरक स्पष्ट करू शकता. किंवा संपूर्ण लवचिक मागणी वक्र अक्ष अक्षाला समांतर असतो आणि संपूर्ण अलवचिक मागणी वक्र अय अक्षाला समांतर असतो असा सुद्धा फरकाचा मुद्दा लिहून तुम्ही फरक स्पष्ट करू शकता. प्रश्न क्रमांक 3 कडे येतो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3. आता या ठिकाणी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 12 मार्कांसाठी लिहायची आहेत. म्हणजे कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं जर 12 मार्कांसाठी लिहायची असतील तर एक प्रश्न 4 मार्कांसाठी लिहायचा आहे. मग तो लिहित असताना कसा लिहायचा तेही लक्षात घ्या. पहिला प्रश्न बघा, पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्येच आपल्याला स्पष्टपणे सांगितलं असेल की किती वैशिष्ट्ये लिहायची आहेत किंवा किती मुद्द्यांमध्ये तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तर मग पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्य, त्यांचे मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण याच्या सहित तुम्हाला तो स्पष्ट करावा
लागेल, 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करावी लागतील. दुसरा प्रश्न बघा, खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. आता एक आकडेवारी आपल्याला देण्यात आलेली आहे. दिलेल्या आकडेवारीवरून आपल्याला समेशन Q0 आणि समेशन Q1 काढायचा आहे आणि त्याच्यानंतर संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र वापरून संख्यात्मक निर्देशांकाचं मापन करायचं आहे. हे सुद्धा 4 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. तिसरा प्रश्न बघा, सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्त्रोत स्पष्ट करा. म्हणजे सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे 4 स्त्रोत आपल्याला लिहायचे आहेत. सरकारच्या उत्पन्नामध्ये कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न असे 2 भाग आपण केलेले होते. त्याच्यामध्ये करेत्तर उत्पन्नाचे कोणकोणते स्त्रोत आहेत त्याच्यापैकी कोणतेही 4 स्त्रोत आपल्याला इथं 4 मार्कांसाठी त्यांच्या विश्लेषणासह स्पष्ट करायचे आहेत. नंबर 4, व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका जे कार्य करतात त्याच्यातील ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करत असताना ठेवीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक मागणी ठेवी आणि एक विशिष्ट कालावधी ठेवी. मग मागणी ठेवीमध्ये 2 प्रकार, त्याच्यामध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी, आणि पुन्हा विशिष्ट कालावधी ठेवीचे 2 प्रकार, त्याच्यामध्ये आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी. या सगळ्या प्रकारांचं त्यांच्या विश्लेषणासहित स्पष्टीकरण या उत्तरामध्ये अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची देण्यात आलेली जी वैशिष्ट्ये आहेत त्या सर्व वैशिष्ट्यांपैकी कोणतीही 4 वैशिष्ट्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आपल्याला 4 मार्कांसाठी स्पष्ट करायची आहेत. अशा प्रकारे 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 12 मार्कांसाठी द्यायची आहेत. म्हणजे एक प्रश्न 4 मार्कांसाठी लिहायचा आहे. प्रश्न 4थ्याकडे येतो. प्रश्न 4था असं सांगतो की खालील विधानांशी आपण सहमत आहात की सहमत नाहीत ते सकारण स्पष्ट करा. इथंही विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. एक, तुम्ही त्या विधानाशी सहमत आहात की नाही हे सांगणं, म्हणजे एक भाग झाला या प्रश्नाचा. आणि या प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे तुम्ही जर सहमत असाल किंवा नसाल तर त्याचं कारण स्पष्ट करणं, हा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळे ह्या दोनही भागाबद्दल आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये उल्लेख आला पाहिजे. मग तुम्ही सहमत आहात का सहमत नाही याच्यासाठी 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी 3 गुण, असा 4 गुणांसाठी 1 विधान तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलं जातं. एकूण 3 विधानं तुम्हाला लिहायची असते 5 पैकी. म्हणजे 5 पैकी 3 विधानं तुम्हाला लिहायची असतात ती 12 मार्कांसाठी. म्हणजे या ही ठिकाणी 1 विधान तुम्हाला 4 मार्कांसाठी लिहायचं असतं. त्या 4 मार्कांपैकी 1 मार्क हा तुम्ही सहमत आहात का नाही याच्यासाठी आणि 3 मार्क त्याच्या स्पष्टीकरणासाठी आहेत. पहिलं विधान, पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. तर पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत या विधानाशी मी सहमत आहे एवढं जर तुम्ही म्हटलात तर याच्यासाठी 1 गुण मिळाला. त्याच्यानंतर पुरवठ्याच्या सिद्धांताचे कोणतेही 3 अपवाद त्याच्या स्पष्टीकरणासह लिहा. पुढचे तुम्हाला 3 मार्क्स मिळतील आणि त्यानुसार 4 मार्कांसाठी हा प्रश्न पूर्ण होईल. नंबर 2, विधान क्रमांक 2, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे या विधानाशी सहमत आहे असं म्हणायचंय, कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे या विधानाशी मी सहमत आहे याच्यासाठी 1 गुण आणि ही जी व्याप्ती आहे ती व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी पुढे 3 गुण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. असा 4 गुणांसाठी हा प्रश्न लिहावा लागेल. पुढचं विधान आहे किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. आता इथं एकमेव असं म्हटलेलं आहे म्हणून या विधानाशी मी सहमत नाही याच्यासाठी 1 गुण आणि मग निर्देशांकाचे कोणते प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व प्रकार लिहिण्यासाठी 3 गुण असं या प्रश्नाचं विभाजन असेल. त्यामुळे मग निर्देशांकाचे
जे किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक हे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला लिहावे लागतील. त्या अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. नंबर 4, भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्य आहेत, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक अनेक कार्य करते, ह्या विधानाशी मी सहमत आहे, याच्यासाठी 1 गुण. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यातील कोणतीही 3 कार्य स्पष्ट करा, त्याच्यासाठी 3 गुण आहेत. त्याच्यानंतर नंबर 5, सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. तर या विधानाशी मी सहमत नाही, कारण शासनाची 2 प्रकारची कार्य आहेत, एक सक्तीचे कार्य आणि एक ऐच्छिक कार्य. त्याच्यामुळं सहमत नाही याच्यासाठी 1 गुण. आणि शासनाची सक्तीची कार्य कोणती आणि शासनाची ऐच्छिक कार्य कोणती हे स्पष्ट करण्यासाठी 3 गुण. अशा पद्धतीने या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील. प्रश्न क्रमांक 5, नव्याने अंतर्भूत झालेल्या या प्रश्नामध्ये खालील तक्ता असेल, आकृती असेल किंवा उतारा असेल, याचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारले जातात, त्याच्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहायची असतात 8 गुणांसाठी. म्हणजे याही ठिकाणी एक प्रश्न 4 गुणांसाठी लिहायचा असतो. बघा आता यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय, उपयोगिता पत्रक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांची तुलना दर्शवलेली आहे आणि त्यावरून काही प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे 2 मार्कांसाठी या पत्रकावरून. तो असा की वरील पत्रकावरून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवणारा वक्र आपल्याला काढायचा आहे. मग हा वक्र काढण्यासाठी आपल्याला 2 गुण देण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी आहे. तो असा की जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता कशी असते ते सांगायचंय. एकूण उपयोगिता 6व्या नगाला महत्तम म्हणजे सर्वात जास्त आहे 30, त्यावेळी सीमांत उपयोगिता 0 आहे, त्यामुळे 0 असते असं लिहिण्यासाठी 1 गुण आहे. आणि नंबर 3, जेव्हा एकूण उपयोगिता घटते असं म्हटलेलं आहे, म्हणजे 30 वरून जर ती 28 एवढी घटलेली असेल तर त्यावेळेला सीमांत उपयोगिता काय झालेली आहे हे आपल्याला सांगायचंय. तर त्यावेळेला सीमांत उपयोगिता ऋण झालेली आहे किंवा वजा झालेली आहे. ऋण किंवा वजा शब्द लिहिण्यासाठी या ठिकाणी 1 गुण आपल्याला मिळेल. असे हे प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी सोडवावे लागतील. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. दिलेली आकृती ही पुरवठा आणि वस्तूची किंमत दर्शवणारी आहे आणि प हा पुरवठा वक्र दर्शवणारी आहे. आता आकृतीमध्ये पुरवठा नगसंख्या व किंमत यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे. या चौकटीमध्ये मग किंमत म्हणावं लागेल, कारण पुरवठा आणि वस्तूची किंमत हे या आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे, म्हणून किंमत हे लिहिण्यासाठी 1 गुण. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, आकृतीत प म्हणजे हे प हा पुरवठा, या पुरवठा वक्राची प्रवृत्ती कशी आहे हे दर्शवायचं आहे किंवा हे स्पष्ट करायचं आहे. तर या पुरवठा वक्राची प्रवृत्ती धनात्मक आहे किंवा खालून वर जाणारी आहे, त्याच्यामुळे धनात्मक किंवा खालून वर जाणारा पुरवठा वक्र असं म्हटलं तर याच्यासाठी 1 गुण आहे. नंबर 3, किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. म्हणजे किंमत वाढल्यामुळे पुरवठा जेव्हा वरच्या बाजूस सरकलेला आहे, इथं र पासून त पर्यंत सरकलेला आहे, त्यावेळेला त्या प्रवृत्तीस काय म्हटलं जातं ते आपल्याला सांगायचंय. त्याला म्हणतात पुरवठ्यातील विस्तार. आणि जेव्हा तो खाली सरकतो पुरवठा, तेव्हा त्याला पुरवठ्यातील संकोच असं म्हणतात. ते 1 गुणांसाठी, असं 4 गुणांसाठी या आकृतीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. आणि तिसरा प्रश्न हा उतार्यावर आहे. एक उतारा देण्यात आलेला आहे आणि या उतार्यावरून आपल्याला खाली एका मार्काचे 2 आणि 2 मार्काचा 1 प्रश्न विचारलेला आहे. त्यानुसार आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. भारतातील बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कोणते ते सांगायचंय. तर शेती अथवा शेती संबंधी उद्योग हे भारतातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे, हे पहिल्याच परिच्छेदामध्ये किंवा सुरुवातीलाच केलेल्या विश्लेषणामध्ये सांगण्यात आलेलं आहे.
म्हणजे आपल्याला त्या परिच्छेदावरून त्याचं उत्तर सहजपणे समजेल। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अलीकडच्या काळात भारतात कोणत्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अलीकडच्या काळात। या उतार्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अलीकडच्या काळात सेवा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे, हे सुद्धा उत्तर उतार्यामध्ये तुम्हाला सहज मिळेल। तिसरा प्रश्न मात्र उतार्यावरून तुम्हाला तुमचं मत विचारलेलं आहे, म्हणजे वरील उतार्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल तुमचं मत काय आहे असं विचारलेलं आहे। याच्यामध्ये स्वतःचं मत तुम्हाला स्पष्ट करायचं असल्यामुळं या ठिकाणी स्वमत भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वरील उतारा वाचून आपल्याला स्पष्ट करायचं आहे आणि त्याच्यासाठी 2 गुण आहेत। अशा पद्धतीनं आपल्याला 5व्या प्रश्नाला हाताळता येईल विद्यार्थी मित्रांनो। आणि यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात, म्हणजे लिहावे लागतील 2 प्रश्नांची उत्तरं। एकूण 3 प्रश्न विचारले जातील, त्याच्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं 16 मार्कांसाठी, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर 8 मार्कांसाठी आपल्याला लिहावं लागतं। पहिला प्रश्न बघा, मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा। या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मात्र आपल्याला प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे, नियमाचं विधान लिहिणं अपेक्षित आहे, नियमाची उदाहरण, नियमाचं आकृती, उदाहरणाचं स्पष्टीकरण, आकृतीचं स्पष्टीकरण करणंही अपेक्षित आहे आणि शेवटी कोणतीही 3 गृहीतकं आणि त्याचे स्पष्टीकरण करणे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल। आणि नंबर 2, मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत, किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करायची आहे, म्हणजे मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय हे अगोदर आपल्याला स्पष्ट करायचं आहे, त्याच्यासाठी 2 गुण आहेत। आणि नंतर मग मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत। 5 प्रकार आहेत, संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक, एकक लवचिक, जास्त लवचिक आणि कमी लवचिक। हे 5ही प्रकार, त्यांचा अर्थ, त्यांची आकृती याच्यासह ते प्रकार स्पष्ट करावे लागतील, ते आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करता आलं पाहिजे। आणि तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धती स्पष्ट करा। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत स्पष्ट करत असताना सुद्धा पहिल्यांदा प्रस्तावना लिहायला पाहिजे, थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या द्यायला पाहिजे। राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत, त्याच्यातील उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत पुढील प्रमाणे, मग आपण उत्पन्न पद्धत घ्यायला पाहिजे। उत्पन्न पद्धतीमध्ये सुद्धा 2 पद्धती आहेत, उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं ते स्पष्ट केलं पाहिजे आणि उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही दक्षता पण लिहिल्या पाहिजे। त्याच्यानंतर खर्च पद्धत काय आहे, खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं आणि खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या दक्षता घ्यायला पाहिजे हे सुद्धा आपण लिहून शेवटी समारोप करायला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराला हाताळलं पाहिजे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून ऑक्टोबर 2021 ची बोर्डाची 12वी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेतली। धन्यवाद।